नको अशी प्रार्थना करू, नको अशी प्रार्थना करू, कारण आता बाबांचं ठीक न होणं तुझ्यासाठी चांगलं आहे, तुझ्यासाठी चांगलं आहे. आई तू फक्त आणि फक्त बाबांचाच विचार करतेस. तू हा विचार का नाही करत की जर का बाबा बरेच जरी तर ते लंडनला त्या कामिनी सोबत कारण आता बाबांचं ठीक न होणं तुझ्यासाठी चांगलं आहे. आई तू फक्त आणि फक्त बाबांचाच विचार करतेस. तू हा विचार का नाही करत की जर का बाबा बरेच तर ते लंडनला त्या कामिनी सोबत गणनाथ नमो नमस्ते ईश्वराय वरदाय सुरप्रियाय कामिनी शेखर कामिनी शेखर तू तू मला शेखर तू कामिनी शेखर शेखर तू मला ओळखलंस शेखर थँक्यू सो मच शेखर 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 काय होतं तुला शेखर काय होतं तुला शेखर तू तू ठीक आहेस ना शेखर बोल ना शेखर 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 काय होतं तुला शेखर डॉक्टर शेखर शेखर are you okay? रिलॅक्स मॅडम रिलॅक्स. विघ्न विनाशिनी कमलासनी सकट ईसहन्ति हंसवाहिनी माता देव सुमत चिंता विघ्न विनाशिनी फूल पाडून शुभ संकेत दिलास कौल दिलास आणि मग निरांजन विझवून अशुभ संकेत का दिलास परमेश्वरात अजून काय घडणार माझी परीक्षा बघू नकोस देवा तू बघू नकोस शेखर डॉक्टर साहेब काय झालं शेखरला आता मॅडम काळजी करण्यासारखं काही नाहीये.
येस. पण पण हा असं का करतो? राजवाड्यांमध्ये सुधारणा होती. मुख्य म्हणजे हा लंडन ब्रिज पाहून त्यांनी केलेली हालचाल हे चांगलंच लक्षण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तुमचं घेतलेलं नाव. याचा अर्थ त्यांना आता माणसांची ओळखही हळूहळू पटायला लागेल. सो सो रिलॅक्स. याचाच अर्थ राजवाडे आता हळूहळू नॉर्मल होत आहेत. सो सो रिलॅक्स मॅडम. येस येस मॅडम. पण आता राजवाड्यांना विश्रांतीची गरज आहे. लिहिलं? हो. आणि 3 वाजता सर फोन. बघा जरा परत. नमस्कार सोनावणे. हा हा एक मिनिट मी बघतो साहेब. एक मिनिट. एक मिनिट. कामिनी मॅडमचा. हॅलो. आबासाहेब, कामिनी बोलतीये. हा एक एक आनंदाची बातमी द्यायची होती. हा. राजवाडे राजवाडे बरे झालेत. कामिनीबाई, खूप छान बातमी दिलीत. आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सगळं आठवायला लागलंय. हो हो. राजवाड्यांच्या बरं होण्यामध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे, आम्ही समजू शकतो आणि आम्हाला माहिती आहे. बरं, मी आत्ता फोन एवढा करता ठेवतो की जरा सुमतीलाही आमच्या भगिनीला बातमी देतो. नक्की नक्की. हाय. अच्छा, थँक्यू थँक्यू. सुमती, सुमती, सुमती. काय झालं आबा? सुमती, एक खूप छान बातमी आहे. राजवाडे बरे झालेले आहेत. त्यांना सगळं आठवायला लागलेलं आहे, सगळं. देवच पावलं आबा. मी आत्ता आत्ता देवासमोर साखर ठेवून आले. एक मिनिट, एक मिनिट. ताबडतोब लोणावळ्याला जाण्याची तयारी कर. आबा, आता या क्षणी तुझी खरी गरज तिथे आहे, लक्षात येते? निघ 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 लवकर. प्रभाकर, प्रभाकर. नमस्कार पृथ्वी साहेब. सोनावणे. हो हो हो. काय झालं आबा? खूप आनंदात दिसता. हो, कारण बातमीच तशी आलेली आहे. आता कामिनीचा फोन आला होता. आपले राजवाडे एकदम छान झालेले आहेत. त्यांना सगळं सगळं आठवायला लागलेलं आहे. बरं झालं बाई, आता तरी आत्यांना आनंदात पाहता येईल. आपलं जे काही म्हणणं आहे ते त्यांना सांगा. ते जर त्यांना पटलं तर आपली भेटीची पुढची वेळ ठरवा.
पण तुमच्या सगळं लक्षात आलंय ना. चला. हा? अरे सागर, नमस्कार बापू. नमस्कार. तू इथे काही माझ्याकडे काम? खरं तर मी अंजलीला भेटायला आलोय. म्हणजे भेटू शकतो ना? अरे सागर, अरे अंजलीला कुणी भेटायचंय ठरवायला ती काही माझी कैदी नाही. तू अगदी खुशाल भेटू शकतोस तिला. थँक्यू. एक मिनिट. तू अंजलीशी पृथ्वीच्या संदर्भातच बोलणार आहेस ना? नाही, बोलतो खुशाल, माझी काही हरकत नाही. पृथ्वी आणि अंजली यांना एकत्र आणण्याबाबत तुझे चाललेले प्रयत्न अगदी कौतुकास्पद आहेत. खूप मेहनत घेतोयस तू, पण याचा उपयोग काय? म्हणजे मला नाही वाटत तुझ्या या प्रयत्नांना यश येईल. बापू, यश अपयश या फार दूरच्या गोष्टी. आपण फक्त कार्य करत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं ही शिकवण तुमच्यासारख्या समाजसेवकांनीच दिलेली आहे, हो ना? बरोबर आहे. पण आपले निर्णय कुणावरही लादू नयेत ही सुद्धा आमचीच शिकवण आहे. बरोबर. पण मी इथे निर्णय लादायला नाही, निर्णय जाणून घ्यायला. मला वाटतं अंजलीचा निर्णय झालाय आणि तो तिनं पृथ्वीला कळवलाय. मग असं असताना मला हे जाणून घ्यायचं आहे बापू की एकदा होकार दिल्यानंतर अचानक नकार देण्यामागचं कारण काय? आणि तेही पृथ्वीला विश्वासात न घेता. पृथ्वीला विश्वासात घ्यायचं असतं तर मला वाटतं अंजलीचा निर्णयच झाला नसता. आणि म्हणूनच सॉरी बापू, अंजलीच्या या निर्णयामुळे पृथ्वी खूप डिस्टर्ब आहे. आणि मला नाही वाटत की अंजली सुद्धा सुखात असेल. मला तर रादर असं वाटतं की या दोघांनी एकत्र येण्यामध्ये काहीच गैर नाहीये. आणि अंजलीचं करिअर त्याचं काय? बापू, लग्नानंतरही अंजली तिचं करिअर चालू ठेवू शकते की. ते काही संपुष्टात येणार नाही. म्हणजे तिचं समाजकार्य जे आहे ते ती व्यवस्थित चालू ठेवू शकते. तुम्हाला काय वाटतं? आबा, चहा. बसा बसा सुनबाई, बसा बसा. आम्ही फोन लावत होतो तुमच्या आत्याला, सुमती आत्याला. लागत नव्हता. पण काही कळायला मार्ग नाही. त्या लोणावळ्याला पोहोचलेल्या आहेत का नाहीत? आत्ताच केला होता मी फोन. नुकत्याच पोचल्यात त्या. बर, ठीक आहे. तुमच्या सुमती आत्याला काही विशिष्ट हेतूने आम्ही तिकडे लोणावळ्याला पाठवलेलं आहे. काय? आणि तुमच्या सासूबाई सुलक्षणा देवी या देवदर्शनाला गेलेल्या आहेत. तर येत्या 2-4 दिवस काय जे लागतील ते तेवढ्यामध्ये, या दिवसामध्ये इनामदार घराण्याची थोरली सून म्हणून तुमच्यावर काही जबाबदारी आहेत, त्या सांभाळाल ना? हो आबा, आईंच्याच हाताखाली तयार झाली. तुम्ही काळजी करू नका. कुठल्याही तक्रारीसाठी संधी नाही देणार मी तुम्हाला. नक्की? हो. बर. बिस्किट केवढी आणलेली आहेत? एवढी बिस्किट खातो का माणूस कधी? काय? बर, ठीक आहे. घेऊ आम्ही 2
बोलवलं की या आणि ते घेऊन जा. हे सागर, समाजकार्य वेगळं, त्या दोघांचं एकत्र येणं वेगळं आणि त्यासाठी करायचे ते प्रयत्न करणं वेगळं. मान्य आहे मला. पण बापू, उद्देश तर एकच आहे, एखाद्याचं भलं होणं. त्या दोघांच्या एकत्र येण्यानं त्यांचं भलं होईल असं वाटतं तुला? मला ठाऊक नाही. हा, पण एक मात्र निश्चित, ते दोघे जर एकमेकांना भेटले तर त्यांच्यातले गैरसमज निदान दूर तरी होतील. काय खात्री आहे तुझी? सागर, तू इथे अचानक? हा, अगं तुला भेटायला आलाय तो. हे बघ सागर, मला पृथ्वीबद्दल काहीही बोलायचं नाही. अंजली, तू पृथ्वीशी लग्न कर हे सांगायला मी इथे आलेलो नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की तू किमान पृथ्वीला भेटावंस आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करावेस. आणि प्रॉब्लेमच नसतील तर? असं तुला वाटतं अंजली? एकदा होकार दिल्यावर काहीही कारण न देता नकार देणं म्हणजे पृथ्वीवर अन्याय करण्यासारखं. सागर, मी काही कुणावर अन्याय केलेला नाही. मी फक्त नाण्याची दुसरी बाजू पाहिली, एवढंच. आणि माझ्या होकाराने जर अनेकांची मनं दुखावली जाणार असतील तर माझा नकारच योग्य. अंजली, अगं याच्यात पृथ्वीचा काय दोष? त्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण मला खात्री आहे तो सावरेल यातनं लवकरच. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं. पृथ्वीने जर यातून सावरावं असं तुला मनापासून वाटत असेल तर तू त्याला भेट आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर कर. तुम्हाला काय वाटतं बाबू? माझी काहीच हरकत नाही. तिचा निर्णय तिनं घ्यायचा.